नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी इयत्ता 9वी विषय मॅथ्स पार्ट 2 सेकंड सेमिस्टर एक्झामिनेशन हा पेपर एक्सप्लेन करणार आहे. 39 गुणांचा हा पेपर असणार आहे. वेळ असणार आहे 2 तास. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आम्ही रिअल पेपर टाकण्यात चालू आहे कारण की रेस्ट्रिक्शनमुळे आम्हाला ते टाकता येत नाही आहेत, म्हणून मी पेपर लिहून तुमच्यासाठी पेपर टाकत आहे. तर व्हिडिओ शेअर करून लाईक करत राहा. तर चला पहिला प्रश्न बघा. प्रश्न पहिला, ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड राईट कम्प्लीट द स्टेटमेंट. त्यामधील पहिला प्रश्न बघा. एकूण 4 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न बघा. द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल डिवाइड्स इच मेडियन इन द रेशिओ. पहिला ए ऑप्शन दिलेला आहे 1:2, बी दिलेला आहे 2:1, सी दिलेला आहे 3:4 आणि डी दिलेला आहे 4:3. हे तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहे. त्यामधले योग्य ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आणि उत्तर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा बघा. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए इज इक्वल्स टू 76 डिग्री, अँगल बी 48 डिग्री, देअरफॉर अँगल सी इज इक्वल्स टू. इथे तुम्हाला अँगल सी काढायचा आहे. ए आणि बी तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न बघा. ऑप्शन ए दिलेला आहे 66 डिग्री, ऑप्शन बी दिलेला आहे 56 डिग्री, सी दिलेला आहे 124 डिग्री, डी दिलेला आहे 28 डिग्री. इथे तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे ते हुडकायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. प्रश्न तिसरा बघा. फाइंड डिस्टन्स बिटवीन ए बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिव्हली. इथे तुम्हाला कोऑर्डिनेट्स दिलेले आहे ए आणि बी ची -2 आणि 5. तर तुम्हाला काय काढायचं आहे बघा, डिस्टन्स बिटवीन काढायचं आहे. तुम्हाला माहिती आहे ते फॉर्म्युला वापरून तुम्हाला इथं काढायचं आहे. ए ऑप्शन दिलेला आहे बघा -2, बी दिलेला आहे 5, सी दिलेला आहे 7 आणि डी दिलेला आहे 3. इथे तुम्हाला योग्य ऑप्शन कोणता आहे ते निवडायचं आहे आणि उत्तर लिहायचं आहे. प्रश्न चौथा बघा. हाऊ मेनी पॉईंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स. ऑप्शन ए दिलेला आहे इन्फायनाईट, बी दिलेला आहे 2, सी दिलेला आहे 1 आणि डी दिलेला आहे नॉट सिंगल. इथे तुम्हाला ऑप्शन कोणता आहे योग्य ते हुडकायचं आहे आणि ऑप्शन लिहायचं तुम्हाला. पुढील प्रश्न बी बघा दिलेला आहे. क्वेश्चन 1 मधलं बी चालू होत आहे. द फॉलोइंग एक्झाम्पल्स, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एकूण 4 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये पहिला प्रश्न बघा. 2 tan 45 डिग्री प्लस कॉस 45 डिग्री मायनस साईन 45 डिग्री इज इक्वल्स टू. इथे तुम्हाला किमती घालायच्या आहेत. तुम्हाला जो पण साईन त्यांचा जो पण तक्ता दिलेला आहे त्याच्यावर तुम्हाला इथे किमती घालून उत्तर सोडवायचं आहे. प्रश्न दुसरा बघा. द डायगोनल्स ऑफ अ स्क्वेअर इज 13 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ इट्स साईड. इथे तुम्हाला डायगोनल दिलेला आहे आणि त्याच्यावर तुम्हाला इथं काय काढायचं आहे, लेंथ काढायची आहे स्क्वेअरची. चारी बाजू समान असतात म्हणून तुम्हाला एक पण साईड काढलं तर चारी बाजूंची तुम्हाला साईड कळतील. प्रश्न बघा. तिसरा दिलेला आहे. इफ द रेडियस ऑफ अ सर्कल इज 8.2 सेंटीमीटर देन फाइंड द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. इथे तुम्हाला सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला वापरून काढायचा रेडियस दिलेली आहे. प्रश्न 14 बघा. राईट द इक्वेशन ऑफ अ लाईन पॅरलल टू द वाय एक्सिस अँड 7 युनिट्स टू द लेफ्ट ऑफ इट. हे तुम्हाला दिलेला आहे. प्रश्न सोडवायचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन 2A बघा. इथं कम्प्लीट अँड राईट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एनी टू कोणतेही तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी सोडवायच्या. एकूण 3 तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली असणार आहे. त्यापैकी तुम्हाला 2 सोडवायचे आहेत आणि 4 गुणांसाठी हा ॲक्टिव्हिटी विचारलेली आहे. प्रत्येक ॲक्टिव्हिटीसाठी 2 गुण असणार आहेत. पहिली बघा. इफ RST अँड RS दिलेला आहे 2.5, डिस्टन्स बिटवीन ST दिलेला आहे 3.7, देन डिस्टन्स बिटवीन RD इथं तुम्हाला काढायचं आहे. इथं तुम्हाला दिलेलं आहे. इथं तुम्हाला ते जे पण मोकळ्या जागा दिलेल्या आहेत, ब्लॉक्स दिलेले आहेत ते तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि तुम्हाला इथं मार्क मिळतील पैकीच्या पैकी. तुम्हाला दुसरा दिलेला आहे बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन फिगर इन ट्रायंगल ABC अँड PQR. इथे तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यावर तुम्हाला ॲक्टिव्हिटी पण दिलेली आहे आणि तुम्हाला ही ब्लॉक्स दिसतात ते तुम्हाला फिलअप करायचे आहेत. पुढील प्रश्न बघा. तिसरा बघा. इन फिगर ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR, फिल इन द ब्लँक्स. इथे तुम्हाला ब्लँक्स जे पण दिलेली आहे जागा ते तुम्हाला ते फिलअप करायचं आहे. 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे. व्यवस्थित उत्तर लिहायचं आहे. 2 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न बी बघा. सॉल्व द फॉलोइंग एनी 4. कोणतेही 4 तुम्हाला इथं सॉल्व करायचे आहे. 8 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पहिला दिलेला आहे बघा. कॉस थिटा इज इक्वल्स टू 35/7, फाईन साइन थिटा. साइन थिटाची तुम्हाला इथं किंमत काढायची आहे. दुसरा दिलेला आहे बघा. आयडेंटिफाय इन विच क्वाड्रंट ऑर ॲक्सिस द फॉलोइंग पॉईंट्स लाय. पहिला दिलेला आहे बघा. इथं कोऑर्डिनेट दिलेला आहे 5-3. हे कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात किंवा ॲक्सिसवर येतात काय ते तुम्हाला सांगायचं आहे. दुसरा दिलेला आहे बघा -7 आणि -12. तिसरा दिलेला आहे -23, 4 आणि चौथा दिलेला आहे 0-3. हे तुम्हाला 4 दिलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला सांगायचं आहे की ही कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतात किंवा कोणत्या ॲक्सिसवर येतात.
ॲक्सिसवर येत असेल तर ॲक्सिस लिहायचं आहे एक्स किंवा वाय, किंवा क्वाड्रंटमध्ये येत असले तर तुम्हाला इथं क्वाड्रंट कोणता, पहिला, दुसरा, तिसरा की चौथा हे तुम्हाला इथं लिहायचं आहे. प्रश्न तिसरा बघा त्यामधील इफ क्वाड्रिलॅटरल IJKL in quadrilateral IJKL, IJ parallel to KL, if angle I is equals to 108 degree and angle K is 53 degree, find angle J and L. इथे तुम्हाला दोन अँगल दिलेले आहेत आणि इथे दोन साईड त्यांनी सांगितल्यात की पॅरलेल आहे, त्याच्यावरून तुम्हाला दोन अँगल फाइंड करायचे आहेत. प्रश्न 14 बघा डिस्टन्स ऑफ अ कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 30 सेंटीमीटर अँड रेडियस इज 34 सेंटीमीटर, फाइंड द लेंथ ऑफ द कॉर्ड. इथे तुम्हाला कॉर्डची लेंथ काढायची आहे. इथे तुम्हाला दिलेलं आहे रेडियस 34 सेंटीमीटर आणि ते कॉर्ड फ्रॉम म्हणजे जे पण डिस्टन्स आहे कॉर्डपासून सेंटरपर्यंतचा ते 30 सेंटीमीटर तुम्हाला दिलेलं आहे. तुम्हाला जी पण तुमची प्रॉपर्टी आहे थिअरम असतो ते इथे तुम्हाला वापरायचं आहे. मॅथ्समधला इम्पॉर्टंट थिअरम इथे वापरून तुम्हाला ते काढायचं आहे. कॉर्ड सेंटर फ्रॉम द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड असं आहे बघा काहीतरी. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर परपेंडिक्युलर टू द कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड, ही तुम्हाला इथे थिअरम वापरून काढायचं होतं. प्रश्न बघा 5वा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5 sin 30 डिग्री प्लस 3 tan 45 डिग्री इन द फिगर. हे तुम्हाला फाइंड करायचं आहे. प्रश्न 6 बघा, इन द फिगर देअर आर 2 सर्कल्स विथ सेंटर O. Chord AB of the larger circle intersects the smaller circle point P and Q. Prove that AP is equals to BQ. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे आणि तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला काय काय दिलेलं आहे गिवन लिहून तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. प्रश्न तिसरा ए चालू होता कम्प्लीट अँड राईट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. एक कोणती एक तुम्हाला ॲक्टिव्हिटी सोडवायचं आहे. 2 ॲक्टिव्हिटीपैकी तुम्हाला एक अटेम्प्ट करायची आहे. बघा इथं पहिला दिलेले आहे बघा, इन फिगर ट्रायंगल ABC सेग AD अँड सेग BE आर अल्टिट्यूड्स अँड AE इज इक्वल्स टू BD. प्रूफ दॅट सेग AD कॉन्ग्रंट सेग B. हे तुम्हाला प्रूफ करायचं आहे आणि इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला गिवन ते लिहून व्यवस्थित प्रूफ करायचे आहे. ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेली आहे बघा, ही ॲक्टिव्हिटी आहे आणि तुम्हाला ब्लँक स्पेसेस दिसतात ते तुम्हाला फिलअप करायचं आहे आणि व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. प्रश्न दुसरा बघा, ऑब्झर्व फिगर अँड फाइंड द मेजर ऑफ अँगल PRS अँड अँगल RTS. सोल्युशन इथे तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला ब्लँक स्पेसेस दिलेला आहे ते तुम्हाला फिलअप करायचं आहे. ही पण ॲक्टिव्हिटी आहे. तुम्हाला 2 ॲक्टिव्हिटी विचारलेल्या त्यापैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सोडवायची आहे. प्रश्न तिसरा बी बघा, ऑनली एनी टू सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. एकूण 6 गुणांसाठी प्रश्न विचारलेला आहे. पहिला दिलेला आहे बघा, पेरिमीटर ऑफ अ पॅरलेलोग्राम इज 150 सेंटीमीटर and side is 25 सेंटीमीटर longer than the other side. Find the lengths of sides. इथे तुम्हाला एक साईडला x घ्यायचं आहे जी छोटी आहे आणि दुसऱ्या साईडला x प्लस काय पण होते ते, त्याच्यावर तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करून हे उत्तर काढायचं आहे. प्रश्न दुसरा बघा, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ such that XY is equals to 6.7 सेंटीमीटर, YZ is equals to 5.8 सेंटीमीटर, XZ is equals to 6.9 सेंटीमीटर and draw its in-circle. इन सर्कलचे तुम्हाला कन्स्ट्रक्शनचा प्रश्न विचारलेला आहे. कंपल्सरी एक कन्स्ट्रक्शनचा प्रश्न क्वेश्चन 3B मध्ये असतो, ते पण दुसऱ्या नंबरला किंवा तिसऱ्या नंबरपर्यंत येऊ शकतो. तर तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे आणि कन्स्ट्रक्शनचे ऑल प्रश्न तुम्हाला करून जायचे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न तिसरा बघा, त्यामध्ये दिलेला आहे ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन x + y इज इक्वल्स टू 2. इथे तुम्हाला दिलेला आहे इक्वेशन, त्यावरून तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. हे अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. क्वेश्चन 3B मध्ये एकदम अतिशय तुम्हाला सोपे प्रश्न विचारलेले असतात आणि ऑरसाठी पण प्रश्न असतात. प्रश्न बघा 14 दिलेला आहे, इन राईट अँगल ट्रायंगल XYZ अँगल Z 90 डिग्री, XZ 8 सेंटीमीटर दिलेला आहे, YZ 17 सेंटीमीटर. फाइंड साइन Y अँड कॉस Y. इथे तुम्हाला साइन Y आणि कॉस Y फाइंड करायचं आहे. तुम्हाला अँगल्स आणि मेजरमेंट दिलेले आहे साईडची, त्याच्यावर तुम्हाला साइन Y आणि कॉस Y फाइंड करायचा आहे. प्रश्न 14 बघा चालू होत आहे. शेवटचा प्रश्न, सॉल्व एनी 2 नाही शेवटचा नाही आहे, सॉल्व एनी 2 सब क्वेश्चन्स. पहिला दिलेला आहे, ड्रॉ द ग्राफ्स ऑफ फॉलोइंग इक्वेशन्स ऑन द सेम सिस्टम ऑफ कोऑर्डिनेट, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. इथे तुम्हाला दिलेलं आहे इक्वेशन. पहिला इक्वेशन बघा, x - y इज इक्वल्स टू 0. दुसरा दिलेला आहे y + 2 इज इक्वल्स टू 0. तिसरा दिलेला आहे 2x इज इक्वल्स टू -4 आणि चौथा दिलेला आहे 5y इज इक्वल्स टू 15. इथे तुम्हाला 4 इक्वेशन्स दिलेले आहेत आणि इथे तुम्हाला सांगितलेलं ते उत्तर तुम्हाला काढायचं आहे. पुढील प्रश्न दुसरा बघा, इन फिगर सेग PD इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. पॉईंट T इज मिड पॉईंट ऑफ सेग PD प्रोड्यूस्ड QT. intersects PR at M. Draw DN parallel QM. Show that PM upon PR is equals to 1/3. हे तुम्हाला प्रूफ दॅट करायचं आहे. इथे तुम्हाला आकृती दिलेली आहे, इथे तुम्हाला गिवन लिहायचं आहे. टू प्रूफ लिहून व्यवस्थितपणे कन्स्ट्रक्शन असेल तर कन्स्ट्रक्शन करायचं आहे, नसेल तर खाली तुम्हाला प्रूफ व्यवस्थितपणे लिहायचं आहे.
पुढील प्रश्न बघा, तिसरा दिलेला आहे. द डायमीटर ऑफ रोलर इज 120 सेंटीमीटर अँड इट्स length is 84 centimeter. The roller makes 500. Complete revolution in pressing a ground. Once find the expenditure of pressing the ground at the rate of 75 पैसे per square meter. इथे तुम्हाला दिलेलं आहे आणि इथे तुम्हाला काय शोधायचं आहे, तुम्हाला हुडकून व्यवस्थितपणे उत्तर काढायचं आहे. प्रश्न 5वा बघूया आपण. प्रश्न 5वा बघण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला प्रश्न 5वा बघूया. प्रश्न 5वा बघा, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी वन. कोणताही तुम्हाला एक क्वेश्चन सोडवायचा आहे. 3 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. क्वेश्चन 4 जो होता त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 सोडवायचे होते. 4 गुणांसाठी प्रश्न होते. एकूण 8 गुणांसाठी ते प्रश्न विचारलेले असतात, जे हॉट क्वेश्चन म्हणून येतात. प्रश्न पहिला बघा, फ्रॉम द गिवन फिगर अँड रेशिओ फाइंड रेशिओ. तुम्हाला पहिला दिलेला आहे बघा tan x आणि दुसरा दिलेला आहे sin 90 - x आणि तिसरा दिलेला आहे cos y. हे तुम्हाला रेशो फाइंड करायचे आहेत आणि इथे तुम्हाला फिगर दिलेली आहे आणि इथे तुम्हाला अँगल बी अँगल डी 90 डिग्री दिलेले आहे. त्याच्यावर तुम्हाला एक्स वाय काढून tan x cos y आणि sin 90 - x हे तुम्हाला काढायचं आहे. दुसरा प्रश्न बघा, त्यामधील अ टेस्ट ट्यूब हॅज डायमीटर 20 मिलीमीटर अँड हाईट इज 15 सेंटीमीटर. द लोअर पोर्शन इज spherical and the upper portion is cylindrical. Find the volume of the test tube. तुम्हाला व्हॉल्यूम फाइंड करायचा आहे. टेस्ट ट्यूब कोणत्या शेपमध्ये असते? सिलेंड्रिकल शेपमध्ये असते. त्याच्यावर तुम्हाला उत्तर काढायचं आहे इमॅजिन करून. पायची किंमत तुम्हाला घ्यायची आहे 3.14. तुम्ही 22.7 घेऊ शकत नाही, कारण की त्यांनी ऑलरेडी पायची किंमत ही घ्या म्हणून तुम्हाला सांगितलेली आहे. 3.14 घेऊनच उत्तर काढायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.